नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, ट्रान्सफॉर्मर. या ट्रान्सफॉर्मरची आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थेअरी बघणार आहोत आणि काही एमसीक्यू एक्झाम मध्ये तुम्हाला कसे येतात ते पण आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आलेली आहे. आता सध्या बघितलात तुम्ही तर महापारेषणमध्ये सध्या जागा निघालेल्या आहेत, महावितरणमध्ये जागा निघालेल्या आहेत आणि कालच अजून एक नवीन नोटिफिकेशन आलेली आहे की तुम्हाला महानिर्मितीमध्ये सुद्धा टेक्निशियनची जागा निघालेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, असं पहिल्यांदाच झालंय की जे तिन्ही कंपन्यामध्ये, ठीक आहे, तिन्ही कंपन्यामध्ये तुम्हाला ह्या वॅकन्सी आलेल्या आहेत. तर हे अतिशय मोठी संधी आहे तुमच्यासाठी. व्यवस्थित अभ्यासाला लागा आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन यावेळेस तुम्ही 100% या महावितरणमध्ये किंवा महापारेषणमध्ये किंवा महानिर्मितीमध्ये तुमची एक जागा फिक्स करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ट्रान्सफॉर्मर. आता सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न पडला असेल तुम्हाला, हा ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय आणि ट्रान्सफॉर्मर आपण कुठे यूज करतो, ट्रान्सफॉर्मरचं काय फंक्शन आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर आपण कुठे यूज करतो? ट्रान्सफॉर्मर आपण या ठिकाणी बेसिक आपण जनरेटिंग स्टेशन मध्ये यूज करतो, त्याच्यानंतर ट्रान्समिशन मध्ये यूज करतो, डिस्ट्रीब्युशन मध्ये यूज करतो. ठीक आहे, आता तुम्हाला परीक्षेला नेमके प्रश्न कसे येतात हे पण आपण बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला आता ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ते बघूया. पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मर काय आहे? हा पॉवर ट्रान्सफर करतो एका सर्किट मधून दुसऱ्या सर्किट मध्ये. ठीक आहे, आणि ट्रान्सफॉर्मरचं इनपुट आणि आउटपुट हे एसीच असते. जर आपण ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल बघितलो तर हा ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरचा हा सिम्बॉल आहे. तर ट्रान्सफॉर्मरला इनपुट आणि आउटपुट हे दोन्ही काय असते? एसी, अल्टरनेटिंग करंट. दोन्ही साइडला काय इनपुट ही एसी देतो आपण आणि ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट सुद्धा काय असतो? एसीच असतो. ठीक आहे, आणि ट्रान्सफॉर्मर हा काय करतो? इलेक्ट्रिकल एनर्जी आपण इनपुट दिलं, ती इलेक्ट्रिकल एनर्जी काय करतो? ट्रान्सफर करतो फ्रॉम वन सर्किट टू अनदर सर्किट. आणि ट्रान्सफॉर्मर काय आहे? हा ट्रान्सफॉर्मर स्टॅटिक डिव्हाइस आहे. स्टॅटिक म्हणजे याच्यामध्ये कोणतेच पार्ट या ठिकाणी मूव्ह होणारे नाहीत, म्हणजे रोटेटिंग पार्ट नाहीत. ठीक आहे, सगळे पार्ट काय आहेत? स्टेशनरी म्हणजे स्थिर आहेत. सगळे ट्रान्सफॉर्मरचे पार्ट हे स्थिर आहेत. त्याच्यानंतर आता ट्रान्सफॉर्मरची जे इनपुट फ्रिक्वेन्सी आहे आणि आउटपुट फ्रिक्वेन्सी आहे ती सेम असते. तुम्हाला असा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, ट्रान्सफॉर्मरची इनपुट फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असेल तर ट्रान्सफॉर्मरची आउटपुट फ्रिक्वेन्सी किती असते? असा जर प्रश्न आला परीक्षेमध्ये तर त्याचा आन्सर काय आहे? 50 हर्ट्ज, 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असते. भारतातली आपली स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्ज आहे. म्हणजे त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची सुद्धा इनपुट आणि आउटपुट फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असते. आता हा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर असू द्या किंवा 3 फेज ट्रान्सफॉर्मर असू द्या, त्या ठिकाणी दोन्ही ट्रान्सफॉर्मरची जी फ्रिक्वेन्सी आहे ते सेमच असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आता मेन म्हणजे हा ट्रान्सफॉर्मर काय करतो? इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्सफर करतो फ्रॉम वन सर्किट टू अनदर सर्किट. म्हणजे एका सर्किट मधून दुसऱ्या सर्किट मध्ये हा पॉवर ट्रान्सफर करतो. आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, जनरेटिंग स्टेशन मध्ये कोणत्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर आपण वापरतो? ठीक आहे, बघा मी प्रश्न काय विचारतोय किंवा परीक्षेला तुम्हाला प्रश्न काय येऊ शकतो? जनरेटिंग स्टेशन मध्ये कोणत्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर वापरतो किंवा वापरल्या जाते? ठीक आहे, तर तुम्हाला ऑप्शन असतील स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर, असे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे 5 ऑप्शन्स असतील. ठीक आहे, तर जनरेटिंग स्टेशन मध्ये लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो, वीज निर्मिती करतो, तिथं तुम्हाला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरतो. ठीक आहे, आता स्टेप अप म्हणजे काय आणि स्टेप डाऊन म्हणजे काय? ठीक आहे, स्टेप अप म्हणजे त्या ट्रान्सफॉर्मरनी आपल्याला व्होल्टेज इन्क्रीज करता येते, त्याला म्हणतो आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि ज्या ट्रान्सफॉर्मरनी आपल्याला व्होल्टेज डिक्रीज म्हणजे कमी करता येते त्याला काय म्हणायचं? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आणि अजून एक ट्रान्सफॉर्मर असतो
आयडियल ट्रान्सफॉर्मर. आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज सेम असते, त्याला आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ह्या ठिकाणी आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे इनपुट आणि आउटपुट व्होल्टेज सेम असेल तर, म्हणजेच आता त्या ठिकाणी के ची व्हॅल्यू जी आहे, के म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ कसा काढायचा, के इक्वल्स टू V1, के इक्वल्स टू V2 बाय V1, N2 बाय N1 आणि E2 बाय E1 आणि त्याच्यानंतर आपल्याला के इक्वल्स टू असा सुद्धा फॉर्म्युला लिहिता येते I1 बाय I2. ठीक आहे. I1 भागिले I2 हे सगळे के चे फॉर्म्युले आहेत. के म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ. के ची व्हॅल्यू जर 1 पेक्षा जास्त असेल तर त्याला कोणत्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर म्हणतो आपण, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि के ची व्हॅल्यू 1 पेक्षा जर कमी असेल तर त्या ट्रान्सफॉर्मरला आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतो. ठीक आहे. हे झाला ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ. आता याच डेफिनेशन वरनं म्हणजे ह्याच्याच वरनं तुम्हाला अजून काय सांगता येते, टर्न्स रेशिओ, व्होल्टेज रेशिओ, करंट रेशिओ. कारण ट्रान्सफॉर्मर म्हणल्यानंतर ट्रान्सफॉर्मर मध्ये 2 वाइंडिंग असतात, एक आहे प्रायमरी वाइंडिंग आणि दुसरी आहे सेकंडरी वाइंडिंग. ठीक आहे. प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग म्हणजे आपल्याला बघा, जर ट्रान्सफॉर्मरची आपण डायग्राम जर ड्रॉ केलं, या ठिकाणी अशी रेक्टँग्युलर टाइप ट्रान्सफॉर्मरची जर डायग्राम ड्रॉ केलो, ठीक आहे, तर या पार्ट वरती ही प्रायमरी वाइंडिंग आणि या पार्ट वरती असते सेकंडरी वाइंडिंग. ठीक आहे. प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग म्हणजे प्रायमरी वाइंडिंगचे जे टर्न्स आहेत, जे वेडे म्हणतो आपण, जे नंबर ऑफ टर्न्स, वाइंडिंग वाउंड केलेली असते, ठीक आहे, वाइंडिंग गुंडाळलेली असते, त्याला आपण टर्न्स म्हणतो. तर त्याला आपण ते टर्न्स कशाने आपण त्याला डिनोट करतो, N1. ठीक आहे. प्रायमरी आहे म्हणून बघा, सप्लाय व्होल्टेज जे दिलोत आपण त्याला आपण सप्लाय व्होल्टेज जो दिलोत अल्टरनेटिंग त्याला V1 म्हणायचं. प्रायमरी वाइंडिंग मधून कोणता करंट फ्लो होतो, I1. आणि ह्या प्रायमरी वाइंडिंग मध्ये EMF इंड्यूस जो होतो तो E1 आणि या प्रायमरी वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स जे आहेत ते N1. ठीक आहे. आणि तसंच सेकंडरीला आपण ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीला लोड कनेक्ट करतो. ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीला आपण काय कनेक्ट करतो, लोड. म्हणजे इथलं व्होल्टेज काय मिळेल तुम्हाला, V2 व्होल्टेज म्हणजे लोड व्होल्टेज म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्यानंतर या सेकंडरी वाइंडिंग मध्ये कोणता EMF इंड्यूस होतो, E2. मग या सेकंडरी वाइंडिंग मधून करंट कोणता फ्लो होईल, I2 करंट फ्लो होईल. आणि याचे नंबर ऑफ टर्न्स जे आहेत त्याला कशाने डिनोट करतो आपण, N2 नी डिनोट करतो. ठीक आहे. तर ही असे तुम्हाला असा कोर असतो, हा रेक्टँग्युलर कोर आहे. या रेक्टँग्युलर कोर वरती प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग असते. आणि तुम्हाला बघा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, ट्रान्सफॉर्मर मध्ये ज्या पार्टवर वाइंडिंग वाउंड केलेली असते त्या पार्टला काय म्हणतात. ठीक आहे. तर त्या पार्टला लिंब म्हणतात. तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन येतील, कोर म्हणतात, योक म्हणतात. ठीक आहे. अजून असे तुम्हाला वेगवेगळे 4-5 ऑप्शन असतात, पण करेक्ट ऑप्शन कोणता आहे, लिंब. पुन्हा एकदा सांगतोय, IMP क्वेश्चन आहे हा, परीक्षेमध्ये जशाच तसा येऊ शकतो. ज्या पार्ट वरती आपण वाइंडिंग वाउंड करतो त्याला म्हणायचं लिंब. ठीक आहे. काय म्हणायचं त्याला, लिंब म्हणायचं, लक्षात ठेवा. तर हे झालं ट्रान्सफॉर्मर. मग ट्रान्सफॉर्मर जसं आपण स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर बघितलो. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, व्होल्टेज वाढवतो. व्होल्टेज वाढवतो म्हणजे काय, प्रायमरीचं व्होल्टेज. आता प्रायमरीचं व्होल्टेज काय आहे या ठिकाणी, V1 आणि सेकंडरीचं व्होल्टेज कोणतं आहे, V2. स्टेप अप म्हणजे सेकंडरीचं व्होल्टेज काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे याच्यासोबत जर आपण या प्रायमरी वाइंडिंगच्या व्होल्टेज सोबत जर कम्पेअर केलो तर हे V1 ची व्हॅल्यू कशी असेल, कमी असेल आणि V2 ची व्हॅल्यू कशी असेल, जास्त असेल. तर त्या ट्रान्सफॉर्मरला आपण काय म्हणू शकतो, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. आता परीक्षेमध्ये हे सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे. पण परीक्षेमध्ये सध्या थोडं तुम्हाला फिरून क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं या ठिकाणी करंट रिलेटेड तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. ठीक आहे. आपण आता स्टेप अप म्हणल्यानंतर ते व्होल्टेज रिलेटेड, स्टेप अप म्हणल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येते की प्रायमरीचं व्होल्टेज कमी आहे आणि सेकंडरीचं व्होल्टेज जास्त आहे. ठीक आहे. पण करंट रिलेटेड जर तुम्हाला प्रश्न विचारला ह्या ठिकाणी तर प्रायमरीचं करंट जे आहे ते जास्त असते आणि सेकंडरीचं करंट जे आहे कमी असते.
म्हणजे काय, व्होल्टेज जर कमी असेल तर करंट जास्त आणि व्होल्टेज जर जास्त असेल तर करंट कमी. ठीक आहे, हा या करंटच्या बेसिस वरती सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, हे IMP कन्सेप्ट आहे. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. सेम तसंच आपल्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणल्यानंतर V1 चं व्होल्टेज हे जास्त असेल आणि V2 चं व्होल्टेज हे कसं असेल, कमी असेल. ठीक आहे, हे दोन व्होल्टेज जर आपण कम्पेअर केलं तर हे V1 चं व्होल्टेज जास्त आहे आणि V2 चं व्होल्टेज कमी आहे. अशा टाईपचा जर ट्रान्सफॉर्मर असेल तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता हे तुम्हाला माहिती आहे, पण करंट रिलेटेड जर परीक्षेमध्ये प्रश्न आला समजा, तर लक्षात ठेवा या ठिकाणी व्होल्टेज प्रायमरी वाइंडिंगचं जास्त आहे म्हणजे करंट कमी असेल आणि इथं व्होल्टेज कमी आहे म्हणजे करंट काय असेल, जास्त असेल. ठीक आहे, व्होल्टेज आणि करंट इथं एकमेकाला काय आहेत, विरुद्ध दिशेने आहेत, म्हणजे अपोजिट आहेत. व्होल्टेज जास्त असेल तर करंट कमी, व्होल्टेज कमी असेल तर करंट जास्त. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, हा झाले स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आणि आयडियल ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असते, प्रायमरीचं व्होल्टेज आणि सेकंडरीचं व्होल्टेज हे सेम असते. ठीक आहे, तर हे बेसिक कन्सेप्ट होते ट्रान्सफॉर्मर रिलेटेड. आता आपल्याला ट्रान्सफॉर्मरची व्याख्या काय सांगता येते, जो डिव्हाइस फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवून फक्त व्होल्टेज मध्ये बदल करतो त्याला आपण ट्रान्सफॉर्मर म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला इंग्लिश मध्ये काय सांगता येते, ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस विच ट्रान्सफर इलेक्ट्रिकल पॉवर फ्रॉम वन सर्किट टू अनदर सर्किट विदाउट चेंज इन फ्रिक्वेन्सी. याला म्हणायचं ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर काय आहे, स्टॅटिक डिव्हाइस आहे आणि तो काय करतो, पॉवर ट्रान्सफर करतो एका सर्किट मधून दुसऱ्या सर्किट मध्ये. ठीक आहे, तर हा झाला. आणि विदाउट चेंज इन फ्रिक्वेन्सी, फक्त व्होल्टेज तो काय करतो, कमी जास्त करतो. राईट. आणि तुम्हाला जर बघा प्रश्न असा आला, ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी जे प्रायमरीची पॉवर आणि सेकंडरीची पॉवर, ट्रान्सफॉर्मर मध्ये पॉवर ही प्रायमरीची आणि सेकंडरीची म्हणजे इनपुट सप्लाय साइड आणि लोड साइड हे कशी असते, तर आपण जर हे व्होल्टेज आणि करंटचं जर प्रोडक्ट केलो तर पॉवर म्हणजे काय, व्होल्टेज गुणिले करंट म्हणजे प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज इंटू करंट म्हणता येते. म्हणजे पॉवर हे सेम असते. ट्रान्सफॉर्मर मध्ये इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर जर बघितलं तर सेम असते, कारण ह्या दोघांचा गुणाकार काय येणार आहे, या दोघांचा गुणाकार जो केलं तर आपण सेम येणार आहे. म्हणून हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला महावितरण किंवा महापारेषण किंवा महानिर्मितीमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ट्रान्सफॉर्मर मध्ये इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर ही कशी असते, सारखी असते, वेगळी असते. ठीक आहे, म्हणजे सेम, डिफरंट, दोन्ही म्हणजे बोथ. ठीक आहे, वरीलपैकी सर्व, ऑल ऑफ द अबोव, नन ऑफ द अबोव. ठीक आहे, वरीलपैकी कोणतंही नाही, असे तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये 5-5 ऑप्शन दिलेले असतात IBPS पॅटर्न नुसार. तर ते तुम्हाला लगेच सांगता यायला पाहिजे की ट्रान्सफॉर्मरची जी पॉवर आहे इनपुट आणि आउटपुटची ही सेम असते. ठीक आहे, कारण आपण व्होल्टेज आणि करंटचा प्रोडक्ट केलो तर हे पॉवर जे आहे ते आपल्याला सारखीच मिळणार आहे. इथं पण आपण व्होल्टेज आणि करंट कमी जास्त असते पण पॉवर त्या दोघांचा प्रोडक्ट केल्यामुळं त्या ठिकाणी सेम येतो. ठीक आहे, तर हा एक कन्सेप्ट झाला. आता त्याच्यानंतर मेन काय बघायचं आपल्याला, ट्रान्सफॉर्मर हा कोणत्या प्रिन्सिपल वरती, ठीक आहे, म्हणजे कोणत्या तत्वावर काम करतो. ठीक आहे, असा जर प्रश्न आला परीक्षेमध्ये तुम्हाला तर आता वेगवेगळे ऑप्शन देतात. ओम्स लॉच्या तत्वावर काम करतो, फॅराडे लॉ या तत्वावर काम करतो. ठीक आहे, असे तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन दिल्या जातात. ठीक आहे, सायंटिस्टचे जे नाव आहे त्याच्यावरून तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन. हॉपकिन्स या तत्वावर काम करतो. हॉपकिन्स सुद्धा काय आहे, सायंटिस्टचं नाव आहे. ओम्स, फॅराडे जसं आहेत ना तसं हॉपकिन्स आहे. त्यांनी लिकेज फॅक्टर म्हणजे मॅग्नेटिक सर्किटमध्ये लिकेजेस कसे होतात ते त्यांनी फाइंड आउट केलेलं आहे. ठीक आहे, तर असे वेगवेगळे ऑप्शन दिले जातात. तर लक्षात ठेवा ट्रान्सफॉर्मर हा फॅराडे लॉवर हा काय होतो, या तत्वावर काम करतो. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर ऑपरेट्स ऑन फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपल. राईट, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मेन म्हणजे आता ट्रान्सफॉर्मरची रेटिंग कशामध्ये असते. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरची जी रेटिंग आहे ती ट्रान्सफॉर्मरची रेटिंग KVA मध्ये असते. ट्रान्सफॉर्मरची रेटिंग कशामध्ये मोजतो आपण, KVA मध्ये. लक्षात ठेवा ट्रान्सफॉर्मरची रेटिंग हे
केव्हीए मध्ये आपण मोजतो. केव्हीए एखाद्या वेळेस तुम्हाला त्याचं फुल फॉर्म सुद्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते. केव्हीए म्हणजे काय? किलो वोल्ट अँपिअर. केव्हीए म्हणजे काय? किलो वोल्ट अँपिअर. आता अजून याच्या समोरचा प्रश्न, ट्रान्सफॉर्मरची रेटिंग आपण केव्हीए मध्येच का मोजतो, किलो वॅट मध्ये का मोजत नाही? किलो वॅट मध्ये कशाची रेटिंग मोजतो आपण? मोटर वगैरे जर असतील समजा तर त्याची रेटिंग कशामध्ये मोजतो आपण? किलो वॅट मध्ये मोजतो. ठीक आहे. आणि ट्रान्सफॉर्मर असेल तर केव्हीए मध्ये. ठीक आहे. वाय ट्रान्सफॉर्मर रेटिंग मेजर्ड इन केव्हीए? आपण केव्हीए मध्येच का मेजर करतो? कारण की बघा, ट्रान्सफॉर्मर मध्ये दोन टाईपचे लॉसेस होतात. एक आहेत आयरन लॉसेस, त्यालाच आपण कोर लॉसेस किंवा कॉन्स्टंट लॉसेस म्हणतो. त्याचे पुन्हा दोन टाइप्स आहेत. एक त्याच्यामध्ये एडी करंट लॉस आहे आणि हिस्टरेसिस लॉस आहे. आणि दुसरा जो लॉस आहे तो व्हेरिएबल लॉसेस, त्यालाच आपण कॉपर लॉसेस म्हणतो. ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जे आयरन लॉसेस आहेत, ठीक आहे, जे कोर लॉसेस आहेत ते कशावरती डिपेंड आहेत? व्होल्टेज वरती डिपेंड आहेत. आणि कॉपर लॉसेस जे आहेत ते कशावरती डिपेंड आहेत? करंट वरती. म्हणजे काय होते? VA. ठीक आहे, वोल्ट अँपिअर. म्हणून ट्रान्सफॉर्मरची रेटिंग हे केव्हीए मध्ये आपण मेजर करतो. ठीक आहे. VA म्हणजे काय? वोल्ट अँपिअर. जर समजा खूप छोटा ट्रान्सफॉर्मर असेल, कमी कॅपॅसिटीचा ट्रान्सफॉर्मर असेल तर त्याची रेटिंग आपण VA मध्ये, जास्त रेटिंग असेल तर केव्हीए मध्ये, याच्यापेक्षा जास्त रेटिंग असेल तर MVA मध्ये. ठीक आहे. तर असं ट्रान्सफॉर्मरची ही रेटिंग केव्हीए, MVA किंवा VA हे युनिट करेक्ट आहे. बघा, तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी द ट्रान्सफॉर्मरची रेटिंग कशामध्ये असते असा जर प्रश्न आला आणि ऑप्शन ए असेल VA, ऑप्शन बी असेल समजा KVA, ऑप्शन सी असेल MVA आणि ऑप्शन डी असेल वरील पैकी सर्व, आणि ऑप्शन डी असेल वरील पैकी कोणतंही नाही. ठीक आहे. तर ह्याचा ऑप्शन डी करेक्ट येते. ठीक आहे. कारण VA मध्येही करेक्ट आहे, KVA मध्येही करेक्ट आहे आणि MVA मध्येही करेक्ट आहे. ठीक आहे. असे जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, नोटबुक आणि पेन सोबत ठेवत चला. जे मी सांगतोय तेव्हा व्हिडिओ तुम्ही बघत जे पॉइंट IMP आहेत, जे परीक्षेमध्ये ऍज इट इज क्वेश्चन तयार होऊन येतात, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करत असताना सांगत जाईल, ते तुम्ही नोटबुक मध्ये नोट करून ठेवत चला. ठीक आहे. तर हे झालं ट्रान्सफॉर्मरची रेटिंग. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर मध्ये लॉसेस पण बघितलं आपण, ट्रान्सफॉर्मरची रेटिंग पण बघितलं, ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्वावर काम करतो ते पण बघितलं आपण. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग हे कशा, म्हणजे कोणत्या सर्किट थ्रू लिंक असते? ठीक आहे. कोणत्या सर्किटनं, म्हणजे इलेक्ट्रिकली कनेक्टेड असते का मॅग्नेटिकली कनेक्टेड असते? ठीक आहे. का मॅग्नेटिकली सेपरेटेड असते? असे तुम्हाला परीक्षेमध्ये ऍज इट इज प्रश्न येऊ शकतो. तर ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग हे इलेक्ट्रिकली सेपरेट असते, इलेक्ट्रिकल कनेक्शन नसते त्या ठिकाणी. म्हणजे वाइंडिंग, प्रायमरी वाइंडिंग डायरेक्ट आपण सेकंडरी वाइंडिंगला जॉईन केलेला आहे का ट्रान्सफॉर्मर मध्ये? नाही. ते दोन्ही वाइंडिंग कशा थ्रू कनेक्ट आहेत? मॅग्नेटिक सर्किट थ्रू. ठीक आहे. कशा थ्रू कनेक्ट आहेत? मॅग्नेटिकली लिंकिंग म्हणतो आपण त्याला. इलेक्ट्रिकली सेपरेटेड आहेत आणि मॅग्नेटिकली लिंक्ड आहेत, तर याला म्हणायचं ट्रान्सफॉर्मर. असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर मध्ये कशा, कोणत्या टाईपनी कनेक्ट आहे? तर मॅग्नेटिकली लिंकिंग किंवा मॅग्नेटिक सर्किट असं सुद्धा त्याचं ऑप्शन जर असेल तर ते ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर हे होतं ट्रान्सफॉर्मर. आता मेन म्हणजे आपण बघितलो, हा ट्रान्सफॉर्मर कुठे यूज करतो? तर जनरेटिंग स्टेशन मध्ये, ट्रान्समिशन मध्ये आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये. ठीक आहे. तर जनरेटिंग स्टेशन मध्ये स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आपण वापरतो. आता तुम्हाला दुसरा सुद्धा असा प्रश्न येऊ शकतो, ट्रान्समिशन लाईन मध्ये तुम्हाला एखादं सबस्टेशन दिलेलं राहते, सबस्टेशनची रेटिंग दिलेली असते. ठीक आहे. सबस्टेशनची रेटिंग दिलेली असते. मग तुम्हाला विचारल्या जाते की ट्रान्समिशन लाईन मध्ये कोणत्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर वापरतो? ऑप्शन असतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, आयडियल ट्रान्सफॉर्मर, करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर, असे वेगवेगळे, किंवा ऑटो ट्रान्सफॉर्मर, असे भरपूर सारे तुम्हाला ऑप्शन दिले जातात जे की ट्रान्सफॉर्मर रिलेटेड आहेत. आणि हे सगळंच आपण वाचलेलं असते. आणि एक्झामच्या बर्डनमुळं आपल्याला काही प्रश्न आपल्याला येतात. ठीक आहे. पण आपण घाईमध्ये चुकीचा ऑप्शन क्लिक करून येतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं मार्क, त्या प्रश्नाचे आपले मार्क जातात आणि मार्क गेल्यामुळे आपलं सिलेक्शन जाऊ शकते. कारण बघा,
परीक्षेमध्ये एक एक मार्क महत्वाचा आहे, एक एक प्रश्न महत्वाचा आहे. सिलेक्शनसाठी आपल्याला कोणत्याच प्रश्नाला नेग्लेक्ट करून चालत नाही. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित अटेम्प्ट करून त्या प्रश्नाचे मार्क मिळवत गेलात म्हणजे सिलेक्शन तुमचं फिक्स आहे. ठीक आहे. तर ट्रान्सफॉर्मर, आता या ठिकाणी बघा, ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्समिशन लाईन मध्ये कोणता ट्रान्सफॉर्मर आपण यूज करतो. तर लक्षात ठेवा, ट्रान्समिशन लाईन मध्ये म्हणजे ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करतो. फक्त एकाच ठिकाणी कुठल्या म्हणजे जनरेटिंग स्टेशन मध्ये आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरतो, बाकी ठिकाणी आपण सगळीकडेच या ठिकाणी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपण यूज करतो. ठीक आहे. आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये सुद्धा तुम्हाला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची रेटिंग दिली जाते आणि तुम्हाला तिथं असा प्रश्न येऊ शकतो की डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये कोणत्या टाईपचा आपण ट्रान्सफॉर्मर वापरतो. ठीक आहे. स्टेप अप वापरतो का स्टेप डाऊन वापरतो, तर किंवा आयडियल ट्रान्सफॉर्मर वापरतो, असे तुम्हाला ऑप्शन 4-5 ऑप्शन दिल्या जातील. तर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये सुद्धा आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपण वापरतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला आता मेन म्हणजे हे जे आता ट्रान्समिशन लाईन मध्ये किंवा डिस्ट्रीब्युशन मध्ये किंवा सबस्टेशन मध्ये आपल्याला हाय करंट आणि हाय व्होल्टेज जर मेजर करायचं असेल तर आपण कोणत्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर वापरतो. तर जर समजा तुम्हाला हाय व्होल्टेज मेजर करायचं असेल तर तुम्ही पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे पीटी यूज करू शकता आणि तुम्हाला हाय करंट मेजर करायचं असेल तर सीटी मेजर करू शकता. ठीक आहे. आता करंट ट्रान्सफॉर्मर म्हणजे तो ऍक्च्युअल, आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, करंट ट्रान्सफॉर्मर खालीलपैकी करंट ट्रान्सफॉर्मर कोणत्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे. तर तुम्हाला स्टेप अप, स्टेप डाऊन, त्याच्यानंतर तुम्हाला आयडियल ट्रान्सफॉर्मर, ऑटो ट्रान्सफॉर्मर असे वेगवेगळे ऑप्शन दिले जातात. ठीक आहे. आता सीटी म्हणजे काय, करंट ट्रान्सफॉर्मर ऍक्च्युअल काय करते, ते करंट त्या ठिकाणी स्टेप डाऊन करते. ठीक आहे. स्टेप डाऊन करते म्हणजे सीटी जो आहे तो ऍक्च्युअल काय आहे, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. कोणता ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पीटी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर काय आहे, हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे. याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तर हे झालं सीटी आणि पीटी. नेक्स्ट जो आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर. आता ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो, ऑटो ट्रान्सफॉर्मर खालीलपैकी ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण कशासाठी वापरतो. ठीक आहे. तर तुम्हाला मी ऑटो ट्रान्सफॉर्मर पहिल्यांदा आपण कुठे कुठे वापरू शकतो हे सांगतो. ठीक आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हे पॉइंट नोट करून ठेवा, जशाच तसे परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात याच्यावरती. ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण जर समजा स्टार्टरच्या ऐवजी जे 3 फेज इंडक्शन मोटरला आपण स्टार्टर यूज करणार आहोत त्या स्टार्टरच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो, ऑटो ट्रान्सफॉर्मर वापरू शकतो. ठीक आहे. म्हणजे मोटरला स्टार्ट करण्यासाठी ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज करून आपण मोटर स्टार्ट करू शकतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण डिमर स्टार्ट म्हणून म्हणजे वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये लाईटची इंटेन्सिटी म्हणजे लाईटचा जो प्रकाश आहे तो कमी जास्त करण्यासाठी आपण हा ऑटो ट्रान्सफॉर्मर वापरू शकतो. ठीक आहे. तर परीक्षेमध्ये याच्यावरती तुम्हाला प्रश्न आला तर व्यवस्थित अटेम्प्ट करा. ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण या एक तर 3 फेज इंडक्शन मोटर स्टार्ट करण्यासाठी किंवा आपण डिमर स्टार्ट म्हणून लाईटचा जो प्रकाश आहे तो कमी जास्त करण्यासाठी म्हणजे इंटेन्सिटी कमी जास्त करण्यासाठी वापरतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आता जो नेक्स्ट आहे तर ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये किती वाइंडिंग असतात. ठीक आहे. तर ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये एकच वाइंडिंग असते असा सुद्धा प्रश्न येतो आणि नॉर्मली आपण शिकलेलं असते की ट्रान्सफॉर्मर मध्ये 2 वाइंडिंग असतात, प्रायमरी सेकंडरी. हे आपल्या डोक्यात फिक्स बसलेलं असते आणि घाईघाईमध्ये आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर व्यवस्थित वाचतो ते, पण एक वाइंडिंगच्या ऐवजी 2 वाइंडिंग जर केला तर तुमचे त्या प्रश्नाचे मार्क जातात. ठीक आहे. त्याच्यामुळं घाईघाईमध्ये करायचं नाही, व्यवस्थित प्रश्न वाचायचं, व्यवस्थित ऑप्शन वाचायचं, मगच ऑप्शन क्लिक करायचं. ठीक आहे. म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये किती वाइंडिंग असतात, मग एकच वाइंडिंग असते. आणि याच्या समोर जर प्रश्न आला तुम्हाला, जर समजा ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर या दोघांची आपण जर तुलना केलो तर कोणत्या ट्रान्सफॉर्मरची किंमत जास्त असते. ठीक आहे. सांगू शकता कोणी कोणत्या ट्रान्सफॉर्मरची किंमत जास्त असते? 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरची किंमत जास्त असते. ठीक आहे. ज्याच्यामध्ये 2 वाइंडिंग असतात, कारण की 2 वाइंडिंग आहेत म्हणजे त्या ठिकाणी कॉपर जास्त लागते. कॉपर जास्त लागलं म्हणजे कॉपरची कॉस्ट जास्त आहे, म्हणून त्या ठिकाणी 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरची कॉस्ट जास्त असते म्हणजे किंमत जास्त असते. आणि जे 1 वाइंडिंग ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे कारण तिथं एकच वाइंडिंग आहे
तर एकच वाइंडिंग असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला त्याची कॉस्ट जी आहे ते कमी आहे. पण ऑटो ट्रान्सफॉर्मरचा हा एक फायदा आहे, जर समजा ऑटो ट्रान्सफॉर्मरचे सुद्धा दोन टाइप्स आहेत, ठीक आहे. म्हणजे आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज मध्ये पण अवेलेबल आहे आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर 3 फेज मध्ये पण अवेलेबल आहे. आणि दोन जे टाइप्स आहेत इथं सुद्धा स्टेप अप ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे आणि दुसरा स्टेप डाऊन ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे, ठीक आहे. म्हणजे जिकडं जसं टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण त्याचे दोन टाइप्स बघितलं होतो, स्टेप अप आणि स्टेप डाऊन, तसंच ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये स्टेप अप आणि स्टेप डाऊन, ठीक आहे. पण ऑटो ट्रान्सफॉर्मरचा आपल्याला असा फायदा आहे, जर समजा सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर असेल, ठीक आहे. सिंगल फेज म्हणजे त्या ठिकाणी 230 वोल्ट राईट, 230 वोल्ट सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणजे. आपल्याला समजा 50 वोल्ट पाहिजे, तर त्या ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या तुम्ही ऑटो ट्रान्सफॉर्मर तुमच्या ITI ला असताना लॅब मध्ये बघितलं असेल, एक गोल्ड कलरचा ऑटो ट्रान्सफॉर्मर असतो, त्याच्यावरती ब्लॅक कलरचा नॉब असतो, तो रोटेट करून आपण आउटपुट व्होल्टेज कमी जास्त करू शकतो. जर समजा आपल्याला 50 वोल्ट पाहिजे असेल तर आपण तो नॉब रोटेट करून त्याच्यावरती मार्किंग असते 0, 5, 10, ठीक आहे, किंवा 0, 10, 20 अशी मार्किंग असते. त्याच्यानुसार आपल्याला ते व्होल्टेज काय करता येते, व्हॅरी करता येते. म्हणजे आपल्याला 50 म्हणजे चेंज करता येते, राईट. 50 पाहिजे असेल तर 50 घेता येते, 20 पाहिजे असेल तर 20 घेता येते, 40 पाहिजे असेल तर 40 घेता येते, 30 पाहिजे असेल तर 30 घेता येते, ठीक आहे. म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मरने आपल्याला जेवढं व्होल्टेज पाहिजे तेवढं व्होल्टेज घेता येते, ठीक आहे. पण टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर पॉसिबल आहे का ते? नाही, कारण टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर मध्ये या टर्न्सच्या हिशोबानं प्रायमरीचं व्होल्टेज आणि सेकंडरीचं व्होल्टेज हे फिक्स केलेलं असते, त्याच्यामध्ये आपल्याला चेंज करता येत नाही, ठीक आहे. आणि काही ट्रान्सफॉर्मर आहेत सेकंडरीला आपण टॅपिंग प्रोव्हाइड करतो, ठीक आहे, पण इतके नंबर ऑफ टॅप नसतात जे ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये आहे, ठीक आहे. काही फिक्स लेवलला 2-3 टॅपिंग आपण प्रोव्हाइड करून ते व्होल्टेज चेंज करू शकतो, जे सबस्टेशन मध्ये असतात, ठीक आहे, सेकंडरी वाइंडिंग वर टॅपिंग करून. तर हा एक कन्सेप्ट आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर मधला, ठीक आहे. हा जो आपण जर त्याला कम्पेअर केलो, त्या दोघांची तुलना केलो, ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, तर हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता ट्रान्सफॉर्मर या टॉपिक वरती बेसिक इंट्रोडक्शन ट्रान्सफॉर्मरचं, ठीक आहे. तर असेच व्हिडिओ YouTube वरती येत जातील तुम्हाला सिरियलनी. हा व्हिडिओ फर्स्ट आहे ट्रान्सफॉर्मरचं इंट्रोडक्शन. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्ट तुम्हाला ट्रान्सफॉर्मर रिलेटेड शिकवले जाईल, ठीक आहे. असेच व्हिडिओ 1 बाय 1 या YouTube चॅनलवरती येत जातील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि मॅक्सिमम मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड केल्या सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मॅक्सिमम मित्रांना तुमच्या शेअर करा. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद, थँक्यू.